ही केस ऍक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती त्यांच्यामधली केस होती. अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वन विभागाचा रोल होता तेवढाच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत, पण कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही. हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय आहे. साध्वी पत्न्यात एक स्टेटमेंट आलेलं आहे की आतंकवाद का रंग होता है, धर्म भी होता है, हरा रंग लेकर आतंकवाद फैलाते हैं. ते काय म्हणाले मी ऐकलं नाही. काल तुम्ही एक मुलाखत दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हटलं आहे दुबे जर महाराष्ट्रात आले तर त्यांचं आम्ही संविधानिक पद्धतीने स्वागत करू. विरोधकांनी तुमच्यावर या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठवली आहे. मला म्हणजे ते आले तर स्वागतच करू आम्ही, पण मी असं म्हटलेलं मला दाखवा बरं त्याच्यामध्ये. एक तर तुम्ही लोक ऐकतही नाही, मुलाखतही पाहत नाही, त्याच्यात काय म्हटलंय हेही माहीत नाही. मी सगळ्यांकरता म्हटलंय किंवा दुबे नाही, या देशातला कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचं स्वागतच होईल हे मी म्हटलेलं आहे. या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे. मी पण आंध्र प्रदेशमध्ये गेलो, तमिळनाडूमध्ये गेलो, उत्तर प्रदेशमध्ये गेलो, मध्य प्रदेशमध्ये गेलो, माझं त्यांना स्वागतच करावं लागेल. त्यामुळे हा आपला एक देश आहे. हा याचा अर्थ हा नाहीये की बाबा इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान केला तर तो आम्ही सहन करणार नाही, मराठीचा अपमान करता येणार नाही. पण त्याचवेळी एखाद्याला भाषा बोलता येत नाही म्हणून त्याला मारण्याचाही अधिकार कोणाला नाही, हे मी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, मी जेव्हा बोलतो जबाबदारीने बोलतो, बेजबाबदार बोलत नाही. माझ्यावर कमेंट करायचं असेल तर ऐकून बोललं पाहिजे आणि ऐकूनच त्याच्यावर कमेंट केला पाहिजे. सर्वांना उत्सुकता आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका केव्हा होतील, महानगरपालिका झालं तर ते इलेक्शन कमिशन लागला त्याच्या मागे.